बांधलेला आहे. आम्ही आता बुद्ध विहाराच्या थोडं आता बाहेर गुरांना पाणी प्यायला नाही का. पण बायका पण तिथून प्यायला पाणी घेऊन जात होते ना पहिले. गावात नळ आले म्हणून. मावशी आहे आमच्यासोबत. मावशी आम्हाला सांगते गावातल्या सगळ्या गोष्टी. तिथे मागे बघा पोरं आहे ना क्रिकेट खेळत आहेत. ते जे मोकळी जागा दिसते ना तिथे शेड होतं, म्हणजे सरकारी क्वार्टर्स होते, रूम्स होते, जिथे हिचं लग्न झालं. हिचं लग्न झालेलं तिथे मी लहान होती तेव्हा मला आठवत आहे. हो, पण आता बघा ते पूर्ण मोडतोड झाले, पूर्ण त्या घरांची ती मोकळी जागा झाले विजेची. आणि हे बघा सगळी गवत विजेची आहे ना ती गवत वगैरे. आणि मुलं तिथे खेळतात आता त्या ठिकाणी. ते पाईप टाकले ते शाळेत नाही मुली. असं आहे आमचं गाव छोटंसं तांदूळवाडी. पहिले तर मला वाटतं 30 वर्षापूर्वी तर इकडे अशी कचऱ्याची घरं होती, मातीच्या भिंती, कचऱ्याची घरं. 30-35 वर्षामध्ये एवढं डेव्हलप झालंय हे गाव पूर्ण. अगदी आता तर अशी मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे बांधायला घेतल्या. आणि बाईक शिवाय आता पोरं बाहेर पडत नाही. पहिले आम्ही चालत यायचो. बस असायची सकाळी 8ची आणि संध्याकाळी 5ची का 4ची काहीतरी बस असायची. दोनच टाइम, एकच बस 2 टाइम. रिक्षा पण नव्हत्या त्यावेळेला. आम्हाला जर रेल्वे स्टेशनला जायचं असतं गाडीत बसायला, म्हणजे मुंबईला जायचं असेल तेव्हा आम्ही बैलगाडी करायचे. त्या बैलगाडीमध्ये गादी टाकायचो, बसायचं आणि तिकडे फाट्यावरपर्यंत आम्ही बैलगाडीने जात होतो. त्याच्यानंतर मग बस यायची खामगावला जायला, बसमध्ये बसायचो आणि मग नंतर मग ती रेल्वे स्टेशनवरती जायचं. तिथून मग गाडी यायची. आणि त्यावेळेला काय एवढं लाईटी नव्हत्या, काही वाहनं नव्हती. आता तर प्रत्येकाच्या पण आता खूप सुविधा झाल्यात गावाला. पण खूप म्हणजे खूप. आपल्या शहरामध्ये नाही तेवढं आता गावाला झालंय. गावात इतके घरं बांधले, असेच घरं बांधले. आता सगळ्यांची सिमेंटची घरं आहेत, सगळ्यांकडे गाड्या आहेत, टीव्ही आहेत. आता गावाकडे सुद्धा खूप सुधारणा. प्रत्येक आता बंगलेच बांधायला लागलेत. मुलं पण आता मोठी झालेत, शिकलेत, सवरलेत. आता त्यांना समजतं. तिकडे पांडेमध्ये तिकडे घर होतं, तिकडे पण आता चांगली घरं झाली ना. ते काय दिसते उंचच्या उंच. कोणी बांधलं ते डबल? काय ते सलाब टाकेल. हो काय? ती चंद्रप्रभाच आहे. त्या पांड्यानं तर 2 मजली बांधलं. ते का ते दिसतंय ना. मेन गावामध्ये सुद्धा सगळ्यांनी सिमेंटची घरं बांधलेली आहे. आधी मावशी तिथे गावामध्येच राहत होती. तिथे मोठं घर आहे, तेव्हा मातीचं घर होतं. हो. आणि वरती याचं त्या तुराट्या आपल्या कापसाच्या तुराट्या टाकतात ना, तुरीच्या झाडांचे ते परत तसं होतं. ज्वारीच्या दांडे. आणि तेव्हा आम्ही महिना इथे राहायला यायचो. दरवर्षी नाही जमायचं यायला, पण मावसा होते आमचे तेव्हा 1-2 महिने आम्ही राहायचो. आमचं करायची मावशी. माझ्या मावशीनीच केलंय आमचं सगळं. हे बघा आमची मावशी आमच्यासाठी गव्हाचा हुरडा करते. थोडेसे ओले आहेत गहू, त्याच्यामुळे ते निघत नाहीये, तरी मावशी प्रयत्न करते आमच्यासाठी. मावशी आता ते पाखडते. ह्याला म्हणतात गव्हाचा हुरडा. आणि या आहेत आमच्या कोंबड्या. बघा किती आहेत, 4. मावशीला म्हटलं मी करते, चोळते, तर मावशी बोलते नको, तुझ्या हाताला टोचे, तू नकोस काय करू. आणि मावशी एकटीच करते. हे बघा ते ओले असल्यामुळे लवकर निघत नाहीये, थोडासा वेळ लागतो. आता ताट हे मावशीने माझ्याकडे दिलेलं आहे. मावशी बोलली आता खा, तुला किती खायचं आहे तेवढं. आता मी खायला सुरुवात करत आहे. हे बघा, हे माझ्या भावाचं पोल्ट्री फार्म आहे. हे बघा
हे छोटे छोटे पिल्ले आहेत. 1000 आहेत ते. 1000 कोंबड्या आहेत ह्या. ए गावठी आहेत ना? गावठी आहेत. गावठी पिल्लं हे बघा. 1000. असं हे पोल्ट्री फार्म चालवतो माझा भाऊ. चिव 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 करतायत. कोंबड्यांचं आहे. आणि मगाशी दाखवले ते मी पिल्लं दाखवले. हे किती आहेत? हे 500 कोंबड्या आहेत. 500 कोंबड्या हे बघा. हा, हे 500 गावठी कोंबड्या आहेत. ह्या हे काय असतं ते कडकनाथ म्हणजे? कोंबड्यांचे प्रकार हे पाथर्डी आहेत. म्हणजे पाथर्डी आहेत ह्या कोंबड्या.